नमस्कार. चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज आपण बघणार आहोत कर्क राशीमध्ये गुरु आलेला आहे, म्हणजे आपल्या उच्च राशीत तो आलेला आहे. उच्चस्थ गुरुचे 12 राशींना काय लाभ होणार ते आपण पाहूया. आज सर्वात प्रथम आपण बघायचं आहे तर कुठल्या राशींवरती त्याची विशेष कृपा झालेली आहे किंवा कुठल्या राशींना विशेष लाभ मिळणार आहे, म्हणजे बंपर लॉटरी किंवा लकी ड्रॉ असंही तुम्ही म्हणू शकता. तर ह्या 4 राशी आहेत. पहिली रास आहे कर्क, दुसरी आहे मिथुन, तिसरी आहे तुला आणि कन्या. अशा 4 राशींना फायदे होणार आहे. तर कर्क रास काय? तर कर्क राशीला त्याच्याच राशीत तो असल्यामुळे मान सन्मान प्रतिष्ठा त्याला लाभेल. त्याचे आर्थिक स्थैर्य त्याला लाभू शकतं. नवीन संधीचा सुवर्ण काळ धनवर्षाव करणारा असा असेल. दुसरी रास येते ती म्हणजे मिथुन. मिथुन राशीची जी आर्थिक रेंगाळलेली कामं आहेत, म्हणजे बरेच वर्ष पैसे आलेले नाहीत, आर्थिक गुंतवणूक केलेली आहे पण परतावा नाही, तर अचानक पैसे त्याचे परत येतील. दुसरी कुठली इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यानं अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. बँकेत पैसे अचानक वाढू शकतात, असा हा त्याचा काळ आहे. दुसरी रास येते ती म्हणजे कन्या. कन्या राशीला नवीन मार्ग मोकळे होतील. जुनी इन्व्हेस्टमेंट व्यापारात त्यांनी केलेली असेल तर ती आता दुप्पट परतून त्यांना परत मिळू शकते. जुनी इन्व्हेस्टमेंट, नवीन मार्ग त्यांना ओपन होऊ शकतात आणि आर्थिक स्थैर्य त्यांना लाभू शकतं. हा या राशीला फायदा होणार आहे. दुसरे तूळ. तूळ राशीतल्या नोकरदार वर्गाला हा खास काळ आहे, कारण त्यांना आता प्रमोशन मिळण्याचे चान्सेस आहेत. वरिष्ठांची मर्जी त्यांच्यावरती बसेल, त्यामुळे त्यांना पदोन्नतीचे जास्त संध्या उपलब्ध होतील, किंवा जुनी एखाद्या कंपनीसाठी त्यांनी जर प्रयत्न केले असतील तर ते आता सफल होतील आणि त्यांना मोठ्या पगाराची किंवा मोठ्या अपेक्षा असलेली नोकरी, उत्तम तऱ्हेची नोकरी त्यांना मिळू शकते. हे झाले 4 राशींना मिळणारे बंपर फायदे. याच्यामध्ये गुरुची कृपा व्हावी म्हणून दर गुरुवारी त्यांनी केशराचा किंवा हळदीचा टिळा धारण करावा आणि रोज विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. आता इथून उद्याच्या चॅनलमध्ये आपण बघूया पुढच्या 4 राशी. असा हा 3 व्हिडिओमध्ये मी 12 राशींचं हे पूर्ण करणार आहे. तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये येत असलेले व्हिडिओ जर आवडत असतील, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही समस्या असतील, विस्तृत वैयक्तिक गुरुबदलाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, मला कळवा, माझ्याशी संपर्क साधा. मी जरूर तुम्हाला मार्गदर्शन करीन. धन्यवाद.